गीत गुंजारते जीवनाचे गझल, गीत गुंजारते जीवनाचे गझल, मर्महृदयातल्या स्पंदनाचे गझल, भावनेला मुक्या बोलवेना जिथे, नेमकी वेदना तीच वाचे गझल. आजच्या या स्वर्गीय मधुसूदन नानिवडेकर स्मृती मुशारा क्रमांक 4मध्ये मी सतीशसिंग गुलाबसिंग मालवे आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आणि आदरणीय अध्यक्ष महोदय संतोषजी वाटफाडे तसेच सर्व सहभागी गझलकार यांना आपापल्या स्थानी विराजमान होण्यासाठी देखील विनंती करतो आणि त्यांचे शब्दसुमनांनी स्वागत करतो. एक शेर आहे उर्दू शायरीचा की गज़ल क्या है गज़ल का फ़न क्या है, गज़ल क्या है गज़ल का फ़न क्या है, चंद लफ्ज़ों में कोई आग चुफा दी जाए. तर गझल का आहे तर आगीसारखा आशय एकदा शब्दांच्या वेष्टनामध्ये लपून ठेवण्याची कला. कधी काळी आपण म्हणत होतो की भयग्रस्त हरणाच्या हृदयातला हुंकार म्हणजे गझल, परंतु आता ती गझल त्याहीपेक्षा पुढे गेलेली आहे. गझलचे विषय हे मानवी ज्या समस्या आहेत, ज्या अमर्याद समस्या आहेत त्याप्रमाणे अशा अमर्याद झालेल्या आहेत. सर्वप्रथम तर कोणताही निवेदक असो त्याला हाच प्रश्न पडतो, सुरुवात कुठून करावी. तोच प्रश्न मलाही पडलेला आहे. अजीब कश्मकश है हिया कते गम शुरू करूँ मैं कहाँ से पहले, अजीब कश्मकश है हिया कते गम शुरू करूँ मैं कहाँ से पहले, हर एक ज़र्रा कह रहा है यहाँ से पहले यहाँ से पहले यहाँ से पहले. तर तसंच हे आता माझ्या पुढे मोठं कोडं पडलेलं होतं, कारण की माझा विस्कळीत जो क्रम लावले तो विस्कळीत झालेला आहे. तरीसुद्धा आता मला सुरुवात कुठून तरी करावीच लागेल. त्यासाठी मी सर्वप्रथम आगाज करण्यासाठी आपल्या अपाट सादरीकरणांनी ज्यांनी रसिकांची मने जिंकली, रसिकांच्या मनावर अधिराज्य आज ते खूप मोठ्या प्रमाणात करत आहेत. अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत आणि विशेष म्हणजे आता सध्या महिलांना खूप आरक्षण आहे, त्याच्यामुळे सुरुवातही महिलांपासून करावी असं मी मनोमन ठरवलंच आहे. तर मी आजच्या या प्रथम आगाज करण्यासाठी आमच्या दर्यापूरच्या गझलकारा आदरणीय ताई प्रियंकाताई गिरी उरागिरींच्या त्या नात आहेत आणि त्यांच्या मुशारा माझ्या मुशारात हे माझं भाग्य म्हणतो मी. तर ताई एका ठिकाणी अशा म्हणतात, त्यांचा एक शेर वाचून दाखवतो की बरं असो मला तुमचा शेर आठवत नाही, पण मी आता जे सूत्रसंचालन केलं त्याच्या अनुषंगाने एक शेर वाचतो आणि त्या शेरानं तुम्हाला आमंत्रित करतो. तर एक शेर आहे शिवाजी काळेंचा की व्याकुळलेल्या नजरेमधला शेर वाचला कोणी, व्याकुळलेल्या नजरेमधला शेर वाचला कोणी, मी हरणीच्या डोळ्यांमधली गझल वाचली आहे. इर्शाद प्रियंकाताई. यंदा पुन्हा मुलांची समजूत काढलेली, यंदा पुन्हा मुलांची समजूत काढलेली, यंदा पुन्हा दिवाळी आली तशीच गेली. बिलगून आज त्याला ती मन भरून रडली, बिलगून आज त्याला ती मन भरून रडली, तो झाड होत गेला ती वेल होत गेली. वा वा वा. बिलगून आज त्याला ती मन भरून रडली, तो झाड होत गेला ती वेल होत गेली. वा. गझल घेते. तुझ्या डोळ्यांमध्ये शोधायचे आहे, तुझ्या डोळ्यांमध्ये शोधायचे आहे, स्वतःला एकदा भेटायचे आहे. वा वा. नजर वळवायची आहे जमावाची, नजर वळवायची आहे जमावाची, नवे पिल्लू पुन्हा सोडायचे आहे. वा वा वा. नदी पाहून त्याचा जीव पुटपुटला, नदी पाहून त्याचा जीव पुटपुटला, नदी पाहून त्याचा जीव पुटपुटला, मलाही दूर वाहत जायचे आहे. वा वा. आणि शेर बघा. स्वतःला जो कधी बदलू शकत नाही, स्वतःला जो कधी बदलू शकत नाही, म्हणाला जग मला बदलायचे आहे. वा वा वा. दिले आहेस तू गोंधळ मनावरती, दिले आहेस तू गोंधळ मनावरती, मला आजन्म ते मिरवायचे आहे. दिव्याला रात्रभर जागायचे असते, दिव्याला रात्रभर जागायचे असते,
कळेना कोठवर सोसायचे आहे. वा. युगांपासून हे जग धावते आहे. युगांपासून हे जग धावते आहे. कुठे त्याला बरे पोचायचे आहे. तुझ्या डोळ्यांमध्ये शोधायचे आहे. स्वतःला एकदा भेटायचे आहे. धन्यवाद. वा 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 वा. अतिशय संयत आणि अप्रतिम सादरीकरण आणि मुशाऱ्याचा आगाज अशा प्रकारे भन्नाटपैकी झालेला आहे. प्रियंकाताई म्हणतात तसे की वाहते पाणी निरंतर काठ ओला होत जातो. वाहते पाणी निरंतर काठ ओला होत जातो. त्याच काठावर कुणाचा जीव हळवा होत जातो आणि वाचताना पत्र त्याचे मध्ये थांबून जाते. वाचताना पत्र त्याचे मी मध्ये थांबून जाते. शेवटी मजकूर इतका जीव घेणा होत जातो. तर खूप खूप धन्यवाद प्रियंकाताई. अतिशय चांगलं सादरीकरण. मी आपल्या मनापासून अभिनंदन करतो.